थांबा 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 सुरुवातीपासून बघूयात। आज आपण बघणार आहोत मस्त अशी आळूचं फतफतं किंवा आळूचं गरगाट। तर ही भाजी खूप हेल्दी आहे, गावाकडनं आम्ही आमच्या शेतातून आणलेली आहे आणि तिचं आता कशी निवडायची ते सांगते। तर पानं स्वच्छ धुवून घ्यायची, धुवायच्या आधी जरी निवडली तरी चालते। असे बघू शकता शेजारचे सालं काढायचे, देठ आवर्जून घ्यायचे, देठ अजिबात टाकून द्यायचे नाहीत। बघू शकता मी कसं निवडते तसं निवडायचं। त्याच्यानंतर ती चिरून घ्यायची, बारीक अशा पद्धतीने चिरून घ्यायची। सगळी भाजी तशी निवडून झाली की आपण ती स्वच्छ धुणारी ही भाजी थोडीशी हाताला आपल्या खासते, तर खोबरे तेल वगैरे लागून घ्यायचं नंतर भाजी शिजायला टाकल्यानंतर हाताला। त्याच्यानंतर सगळी भाजी कुकरमध्ये धुतलेली भाजी टाकून घ्यायची, शेंगदाणे टाकायचे, थोडेसे तांदूळ टाकायचे, डाळ टाकायची हरभऱ्याची, त्याच्यानंतर लसूण टाकायचा, मिरच्या टाकायच्या तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला जसं तिखट हवं आहे तसं। त्याच्यानंतर मीठ टाकायचं आणि पाणी टाकायचं आणि कुकरला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या। इतकी हेल्दी भाजी आहे की आपण ही बिना तेलाची सुद्धा बनवू शकतो, खूप चांगली असते। नो ऑइल कुकिंग म्हणतात तो प्रकार आहे की याच्यामध्ये तुम्ही ऑइल टाकलं नाही तरी भाजी खूप छान होणार। आपल्या 3 ते 4 शिट्ट्या झाल्यानंतर भाजी बघू शकता कसली भारी झाली। त्याच्यानंतर ही स्मॅशरनी स्मॅश करू शकता किंवा मग रवीने छान हटून घ्यायची, इतकी छान हटायची की ती एकजीव झाली पाहिजे। ती भाकरीबरोबर भाताबरोबर खूप छान लागते। ही भाजी रेडी आहे, पण तुम्हाला ॲडिशनल फोडणी टाकायची असेल तर टाकू शकता। बघा फोडणीचा कसा चर्रकने आवाज येतो, अशी फोडणी बसली पाहिजे। याच्यात जिरं, मोहरी आणि लसूण आणि हिंग आहे। तर आपली भाजी रेडी आहे। कशी वाटली सांगायला विसरायचं नाही आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब फॉलो करायचं। बाय बाय।